IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण खेडकर कुटुंबाच्या संपत्तीबाबत RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक ट्विट केलं आहे आणि याच ट्विटमध्ये करोडो रुपयाची संपत्ती असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे। आपल्यासोबत RTI कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, काय सांगाल नेमकं ट्विटमध्ये काय आहे? कारण तुम्ही ज्या ट्विटमध्ये पाहिलं तर करोडो रुपयाची संपत्ती दिसते, शेकडो एकर जमीन दिसते। नेमका रोग तुमचा कोणाकडे आहे? पूजा खेडकर यांच्याकडे की खेडकर कुटुंबाकडे? पूजा खेडकर, खेडकर कुटुंबीय आणि शासनातले जे अधिकारी ज्यांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलं। मी सामान्य नागरिक आहे, माझ्या जे लक्षात येतं ते सरकारमधल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येणं आवश्यक होतं। पूजा खेडकरांचे आई वडील ही इलेक्शनला उभे होते, त्यावेळेला त्यांनी जे ॲफिडेव्हिट दिली त्याच्यामध्ये त्यांच्याकडे 110 एकर जमीन असल्याचं म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चर लँड सेलिंग ॲक्ट लागू आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही कुटुंबाला अगदी जिरा येत असेल तर 54 एकरापेक्षा जास्त जमीन ठेवता येत नाही। म्हणजे ही एक बेनामी मालमत्ता झाली, बेहिशेबी मालमत्ता झाली, कारण एवढी संपत्ती माल ठेवताच येत नाही। त्यांच्याकडे 7 फ्लॅट आहेत, एक हिरानंदानीमध्ये 6 दुकान आहेत, शॉप्स, त्यांचं एकूण क्षेत्रफळ 1,60,000 स्क्वेअर फूट आहे पुण्यासारख्या ठिकाणी। 4 गाड्या आहेत, 17 लाखाचं घड्याळ आहे, डायमंड्स आहेत। हे सगळं सरकारी नोकरीतून कमवता येत नाही, हे 100% सत्य आहे। याशिवाय पूजा खेडकर यांनी जी काही सर्व्हिस मिळवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट दिलेलं आहे। नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे आई वडिलांचं असावं लागतं। नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट ओबीसीचं ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच मिळतं, इतरांना मिळत नाही। मग ते सर्टिफिकेट जर खरं असेल तर मग ही मालमत्ता बेनामी आहे, आणि ही मालमत्ता खरं असेल तर ते सर्टिफिकेट खोटं आहे। याच्यामध्ये गडबड तर आहेच आहे। या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे। एवढे त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते, मग एवढी प्रॉपर्टी आली कुठून? ह्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे। ह्या सगळ्या बेमत्ता मालमत्ता, त्यांची बोगस क्रिमिलेअर सर्टिफिकेट, त्यांचं अपंगत्व, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कुठल्याही पदासाठी शोभणाऱ्या नाहीत। शिवाय IAS सारख्या तर अजिबात नाहीत, कारण IAS सेवेमध्ये येण्यासाठी फार मोठं एक चारित्र्य, कष्ट, कायद्याचं ज्ञान हे सगळंच असायला हवं असतं। ते या लोकांकडे आहे असं दिसत नाही। त्यामुळे या सगळ्या प्रकाराची, हे पाठीशी घालणाऱ्यांची नाही, करणाऱ्यांची सगळ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। परंतु मला एक असा प्रश्न आहे की हे तुम्हाला दिसतंय, मला दिसतंय किंवा इतर सर्वसामान्य नागरिकांना दिसतंय, सरकारला दिसत नाही किंवा संबंधित संस्थांना दिसत नाही। याचाच अर्थ ते सामील आहेत असं आपण घेऊ शकतो, कारण त्यांना सगळ्यांच्याच तशा असतील, आपल्याला माहिती नाही। आता हे पब्लिकमध्ये डोमेनमध्ये आलं म्हणून कळलं, नाहीतर पूजा खेडकर तशाच त्यांनी काय आगाऊपणा इथे केला नसता तर ही काय माहिती उघड पण झाली नसती। तसंच इतर अधिकाऱ्यांचं सुद्धा आहे। आपल्यापर्यंत आलं, कोणी चौकशी केली, कोणी स्क्रुटिनी केली तर आपण त्यांचीही माहिती काढायचा प्रयत्न करू। परंतु अद्यापही एवढं सगळं घडतंय तरी देखील अजून सरकारनं किंवा संबंधित यंत्रणेनं भरपण काढलेलं नाहीये। नाही, काय झालंय, त्यांना एक सवय लागलेली की शक्यतो खरं तर कायदा बदललाय। आता जो नवीन न्यायसंहिता आली त्यानुसार इलेक्ट्रॉनिक जे काय असेल, म्हणजे मी त्याच्यामध्ये DOPT आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिव दोघांनाही टॅग केलेला आहे, त्यामुळे म्हणजे ते त्यांच्याकडे ऑफिशियली पोहोचलेलं आहे। नव्या कायद्यानुसार हे ऑफिशियल डॉक्युमेंट आहे। परंतु त्यांना जी जुनी सवय लागली की कोणाची तरी ऑफिशियल कंप्लेंट यायला पाहिजे। खरं तर मी कंप्लेंट करायची गरज नाही, तुम्हाला माहिती असेल तर तुमच्याकडे अधिकार आहे, तुम्हाला पगार मिळतोय, ते तुमचं कर्तव्य आहे, ते त्यांनी केलं पाहिजे। पण ते करत नसतील तर एक थोड्या वेळात मी ऑफिशियल कंप्लेंट PMOला आणि महाराष्ट्र शासनाला करणार आहे। या व्यतिरिक्त कोणाचे तुम्हाला फोन आले का? कारण हे तुम्ही प्रकरण फॉलोअप घेतात, पाठपुरावा करतात, म्हणजे असे काही तरुण आलेले आहेत का? त्यांचे फोन वगैरे आलेले आहेत का? काही जणांचे फोन आले, विशेषतः ट्विटरवर जो काही रिस्पॉन्स आहे ना तो हादरवून टाकणार आहे। म्हणजे माझ्या कालचं जे ट्विट आहे त्याला 8 लाख लोकांनी बघितलेलं आहे, आणि त्याच्यामधल्या कॉमेंट्स या भयानक आहेत। काही लोक आज येऊन भेटतायत मला, कारण हे काय झालं, या प्रकरणामध्ये एका कुणातरी लायक अपंग उमेदवाराचा आणि लायक OBC उमेदवाराचा हक्क डावलला गेलाय यांच्या या खोटेपणामुळे। मग आणि त्यामध्ये UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड राग आहे, आणि म्हणूनच एवढा रिस्पॉन्स मिळताना दिसतोय। आणि आता काही मुलं किंवा काही, मला मुंबईतून मगाशी फोन आलाय की काही वकिलांचे फोन आला की ते यांनी कोर्टात जायची पण तयारी केली। मग आता माझ्या थ्रू जायचं का मी त्यांना मदत करायची, याच्यावर आम्ही इथे 2-3 दिवसात निर्णय घेऊ। पण लोकांमध्ये जागृती आहे, लोकांनी फोन केलेत, लोकांनी मेसेजेस पाठवलेत, आणि याच्यामध्ये जरी सरकारनं केली नाही तरी नागरिक म्हणूनही कारवाई करतील, कोर्टात जातील,
ते आम्ही करू आता. अनेक जे तरुण आहेत ते आय एस अधिकारी बनण्यासाठी पुण्यात येतात. खूप खडतर परिस्थितीमध्ये ते शिक्षण घेतात. मात्र हे अशा पद्धतीनं जर स्पर्धा परीक्षा होत असतील तर त्यांना तुमचं काय आव्हान असेल किंवा सरकारला तुमचं काय सांगणं त्यांना असेल? नाही, विद्यार्थ्यांना आता काही फारसं करता येणार नाही. त्यांनी या गोष्टीवर आवाज उठवावा, ट्विट करावं, एवढं करावं. बाकी करण्यासाठी बाकी कारण त्यांना पुन्हा सेवेत असताना जे पूजा खेडकरांनी केले ते त्यांनी करू नये. त्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष करून ही जी याच्यातली जी साखळी आहे नीट सारखी, ही नीट सारखी साखळी तोडली पाहिजे. ती जर आय एस सारख्या पदावर घुसली तर लोकशाही संपून जाईल. देशातील प्रशासन व्यवस्था, कारण ज्यांनी ऑलरेडी भ्रष्टाचार केलाय तेच आज सेवेत आलेत, उद्या ते मुख्य सचिव काहीतरी मोठ्या पदावर जातील, तेच योजना आखणार आहेत, तेच पॉलिसीज आखणार आहेत. असे लोक आले तर देश धोक्यामध्ये येईल. त्यामुळे या मुलांनी अशा गोष्टीवर लक्ष ठेवावे, वेळोवेळी आमच्यासारखे किंवा तिथे जे कोणी असेल त्यांच्या लक्षात आणून द्याव्यात, सरकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्याव्यात, परंतु त्यांनी त्यांच्या अभ्यासावर जास्त कॉन्सन्ट्रेट करावं. कारण ही स्पर्धा आणखी इतकी गळी कापू होत चाललेली आहे की त्यामुळे ज्या पूजा खेडकर आहेत अशा सारख्यांचं धैर्य झालं की खोटी सर्टिफिकेट दाखल करा, खोटं अपंगत्व दाखल करा आणि पद मिळवा. याच्यावर सगळ्यांनी लक्ष तर ठेवलंच पाहिजे. तर पूजा खेडकर यांच्या प्रकरणी अनेक खुलासे होत आहेत, चर्चा होत आहेत. त्याचमध्ये आता त्यांच्या कुटुंबाची जी बेहिशोबी मालमत्ता आहे ती सरांनी सांगितलेली आहे. आणि त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येणारे जे तरुण असतील त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि चांगल्या दिशेनं स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा द्याव्यात आणि उत्तीर्ण व्हावं आणि अशा गोष्टींमध्ये अडकून पडू नये असं जे आवाहन आहे ते विजय कुंभार यांनी केलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.